कुर्ल्यातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयावर पालिकेने कारवाई केलेली आहे। पूर्वसूचनेविना कार्यालय जमीनदोस्त करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। वंचितचा पालिकेच्या कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा आता निघालेला आहे। तर कुर्ल्यातील वंचितच्या कार्यालयावर पालिकेने ही कारवाई केलेली आहे आणि पूर्वसूचना न देताच पालिकेने ही कारवाई केल्याचा आरोप वंचितच्या कार्यकर्त्यांनी केला आहे आणि त्याच कारवाईच्या निषेधार्थ आता पालिकेवर हा वंचितने मोर्चा काढला आहे। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत जोडले गेले। धनंजय, कुर्ल्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आक्रमक झालेली आहे, त्यांच्या कार्यालयावर कारवाई करण्यात आलेली, नेमका काय प्रकार घडलाय? जर आपण पाहिलं तर 15 फेब्रुवारी रोजी वंचित बहुजन आघाडीच्या नेहरूनगर येथील कार्यालयावर पालिकेने तोडक कारवाई केली आणि त्याच निषेधार्थ आज जनआक्रोश मोर्चाचं आयोजन जे आहे ते वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जे आहेत यात महिला असतील, पुरुष असतील आणि त्याचबरोबर लहान मुलं देखील यामध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतं। हा जो मोर्चा आहे तो एल विभागावर धडकणार आहे आणि तत्पूर्वी आपल्याबरोबर वंचितचे कार्यकर्ते, पदाधिकारी सर्वच इथे उपस्थित, आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल एकंदरीत ज्या प्रकारे 15 फेब्रुवारी रोजी कारवाई करण्यात आली होती, कोणतेही नोटीस जी आहे ती तुम्हाला बजावली नाही असं तुमचं म्हणणं आहे, आज जनआक्रोश मोर्चा आहे, नेमक्या काय मागण्या आहेत, काय सांगाल? गेल्या 15 तारखेला बीएमसीचे प्रशांत गवळी आणि पोलीस प्रशासन यांना घेऊन आले आणि त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयामध्ये अंगणवाडी क्रमांक 67 मुलं त्या ठिकाणी शिकत होते। ती अंगणवाडी शासनाची अंगणवाडी आहे। हनुमाननगर या ठिकाणच्या लोकांना कोणत्याही पद्धतीचे एक समाज मंदिर किंवा अंगणवाडी नाहीये। वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयामध्ये मुलं शिकत होते आणि वंचितचं वाढतं प्रस्थ बघून आमदार मंगेश कुडाळकर यांनी पोलीस प्रशासन आणि बीएमसी वरती दबाव आणून ते वंचित बहुजन आघाडीचं कार्यालय आणि अंगणवाडी उद्ध्वस्त केली। त्यांना इथल्या गोरगरीब वंचित मुलांना शिक्षणाचा हक्क मिळवून द्यायचा नाहीये, त्यांना फक्त लोकांना खोके देऊन विकत घेण्याची त्यांची भूमिका दिसते। आमची जी मागणी आहे की ते प्रशांत गवळी जे 8 वर्षापासून बीएमसी एल विभागाचे काय जावाई लागतात का? एकाच ठिकाणी ते कसं काय 8 वर्ष सर्व्हिसला असू शकतात? आमची जी दुसरी मागणी आहे की आम्हाला त्या ठिकाणी पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीचं कार्यालय आणि अंगणवाडी बांधून देण्यात यावी आणि प्रशांत गवळी यांना निलंबित करण्यात यावं, बडतर्फ करण्यात यावं। नक्कीच आपल्याला महिला देखील, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। नक्कीच धनंजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।